बाई तर कोणाची आतुरतेने वाट पाहताय सांगा बरं, कोणाची वाट पाहताय सर्वजण? हास्य जत्रेतील विनोदवीर तुमच्या भेटीसाठी आज या व्यासपीठावर येतात. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील सर्व विनोदवीर, सर्व अतरंगी कलाकार. फेस्टिवल या सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत करूया. तुम्हाला सगळ्यांना या विनोदवीरांशी गप्पा मारायच्यात का? कोणाकोणाला गप्पा मारायच्यात हात वर करा. तुम्ही सगळेजण त्यांचे फॅन आहात? चेतना भट्टचे कोण कोण फॅन आहेत? जोरात आवाज करायचा, आवाज. काय करतायत तुम्हाला द्या. यानंतर ज्यांची मी सुद्धा खूप मोठी फॅन आहे अशा वनिता खरात मॅडम या ठिकाणी आल्यात. त्यांचे कोण कोण फॅन आहेत? जोरात आवाज आला पाहिजे. आणि सगळ्यात अतरंगी कलाकार म्हणजे कोण? निखिल बने सर. यांच्यासाठी पण जोरदार आवाज झाला पाहिजे त्या ठिकाणी. आणि त्यांच्याबरोबर आलेले अजून एक अतरंगी कलाकार म्हणजे मंदार मांडवकर. यांचं देखील आपण जोरदार आवाजात स्वागत करायचं आहे. तयारी झाली माझी. नाही जायचं, तुम्ही इथे थांबायचं. प्रजापती असं काय करतो? तुम्ही जसे त्यांच्या भेटीसाठी आतुर आहात तशी ती मंडळी सुद्धा तुमच्या भेटीसाठी आतुर आहेतच. परंतु तुमची उत्कंठा आपण अजून 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 वाढवणार आहोत. जोरदार टाळ्यामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम वनिताजी खरात चेतनाजी आता विनंती करून खरंच सांगतो तुम्हाला दोघींमध्ये काय टॉनिक आहे राम जाणे आणि काय एनर्जी असते. समोर पाहिल्यानंतर तिथं पाहिल्यानंतर एवढे ग्रेसफुल. एकदा खरंच मला एक आनंद वाटतो की कोविडच्या काळामध्ये एवढे सारे व्हिडिओ मी यांचे पाहिलेत आणि आज तुम्ही समोर माझ्या शोला. माईक मिळेल का प्लीज? ये सांगितलं काय बोलायचंय तुला? बोल. हॅलो चेक. आज खरंच खूप छान वाटतंय. मी रोज हास्य जत्रा बघते आणि रोज तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे खूप हसते. तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते. येस, एकदा टाळ्या वाजवा पुन्हा एकदा. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, वनिता मॅडमचं आत्ताच नुकतं लग्न झालंय. नुकतं म्हणजे आत्ता ताजं आहे. त्यामुळे उखाणा कुणाकुणाला ऐकायचा? किती प्रेम आहे लोकांचं बघा. आणि तुमचं नवीन झालंय त्यामुळे तुम्ही एखादं पुस्तक छापू शकता. शक्तिमान रॅम्पॉक पण घ्यायचंय आमचा यानंतर. आता रॅम्पॉक कडे येतात. माईक कडे जावं आधी मोबाईल कडून. नमस्कार सगळ्यांना. कसे आहात वाईकर? थंडी बिंडी वाजते का नाही? हाय का? कसली थंडी? माणसाला अडकवले मला इथं उखाण्यात आणि आमच्यासोबत तळ्यात मळ्यात खेळणार आहे. एक उडी मारली की तळच होऊन जाईल इथं. पलीकडे काय माणसाची हिंमत आहे? जागा राहील का शिल्लक? घाट आणि एकत्र होऊन जाईल ना. बरं हुका घेऊ का? नाही तो व्हॉट्सअपला पाठवा ना. बायको थोडी न वाचतो. वनिता खरा त्यांचा उखाळा म्हणून. बरं बाया लाज वाटायला लागली. वाईत आलोय खेळ चाललाय पैठणीचा. वाईत आलोय खेळ चाललाय पैठणीचा. सुमित्रावांचं नाव घेते. मान ठेव तुमचा. चित्रकवी येस पुरस्कार जाहीरच करतो तुम्हाला. तुमचा उखाडा. येस. मला खूप वर्ष झाली
नाही जुनं तरी झालं असेल तरी रिनोव्हेशन आहे असं समजा तुम्ही. रिनोव्हेशन करायचं आणि पुढे उखाणा घ्यायचंय. हा मी तयार नाही केलं. नाही, यांनी कसं तयार केलं मला त्यांनी तयार केलेला मला दिलं, मी घेतला. याला मौखिक चौका म्हणता बस. येस घ्या ना. माझा खेळ थांबलाय. येस येस. तोपर्यंत तळ्यात मला खेळायचं का? बाया काय हिंमत आहे राय तुमची. स्टेजवाले राहता काय ऐका माझं फक्त थोडस इथं दोघं जण ज्याचं स्टेज आहे त्याला विनंती बीपी शुगरची गोळ्या खाऊन घ्या. एवढं टाकला तू. यावर आपण ऐका तोपर्यंत तळ्यात मळ्यात घेऊया. नाही थांबा ना. ऐका ना आमचा नियम असा आहे कार्यक्रमाचे भाऊजी या नात्यानं माझी जबाबदारी आहे. दोघींनी समतोल राखायचं. फळ्याच्या आहेत ना मधल्या त्याचा समतोल ठेवा. सेंटर इथं काढलाय आपण स्टेजचा. रेडी. हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे. तुम्ही जर जिंकलात तर लगेच पैठणी साडी तुम्हाला देणार. नाही हरलो तरी आम्हाला मिळणारच आहे. पाकिट पोचले आपलं त्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं. मगात जवळ झाले. हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे. ओके दोन्ही फक्त खेळाचा नियम एवढाच आहे की दोन्ही पाय तुम्हाला एकाच आदित्य घेवळा दोन्ही पाय एकाच वेळी टाकायचे. रेडी. तळ्यात आपण ट्रायल घेऊया वाटलं. रेडी. तुम्ही पडल्यास मी जबाबदार नसेल. हा सांगून ठेवतो बरं. हा हात नाही देणार. हात नको ना लाच नको भीती वाटते मला. मी सापडलो तर मी सापडायचं नाही कोण. रेडी. मला जमते बरं. जर मला असं वाटतं जर तुम्ही रोज हे केलं तर किती फायदेशीर आहे. हो नाही नाही आम्हाला अशीच पाहिजे आमच्या सासूबाई. ते सासूबाई जायचं ते तुमचं गडावर जायचं. देवीचा कुठला देव एमएचओ बाबा हा काहीच आहे ना. हा ते खूप पाहिलं मी. मला खूप भारी वाटतं त्यातलं सीन. हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे हे सांगून मी आउट करतो तुम्हाला. ओके तळ्यात असं नाही होत. तुम्ही बोला आमच्या दोन्ही एकदाच. रेडी. तळ्यात मेरा तन डोले मेरा मन डोले घोळ करू नका बरं का. बाकीचं कुणी पडलं तुम्हाला काय वाटायचं नाही पण तुम्ही पडलेलं मला वाईट वाटेल. रेडी. मळ्यात मळ्यात. रेडी. तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. चल रेडी. तळ्यात स्वतःच तेवढा आउट होणार आहे. मला लायसन दिलेलं आहे. हा रेडी. मळ्यात तुम्ही दोन्ही एकदा ट्राय करा ना. एकदा भीती वाटते. नाही त्यांनी पेमेंट घेतलेलं आहे मगाशी. ह्या दोन फळ्यांचे इन्शुरन्स काढलाय त्यांनी. हा रेडी. मळ्यात वहीन इथून खाली. हा तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. एक डाव माफ. एक डाव माफ. एक डाव भूताचा का एक डाव गणिताचा. रेडी. बरं तुमचं कधी का हे काय घाट आहे कुठला तरी. हा हे तळ्यात हे मळ्यात आहे. ओके तुमचं कधी लग्न झालं. 6 वर्ष. भांडण वगैरे अजिबात नाही. अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज. मॅरेज. तुम्ही देखा एक साधा प्रश्न. प्रपोज कोणी त्यांनी केलं का तुम्ही केलं. त्यांनी केलं. नशीब आहे बिचारा. हे माते प्रसन्न होऊन सांग बरं तुमचं कसं झालं. ऑफकोर्स लव्ह मॅरेज. मी स्टोरी वाचलेली आहे तुमची. बरं याच्यामध्ये हा प्रश्न विचारताना माझी धडधड वाढली आहे तरी तुमच्या बाजू तुम्ही माझ्या मागे हा प्रश्न विचारता माझी धडधड. बरं तुमचं लव्ह मॅरेज कोणी प्रपोज केलं तर. ऑफकोर्स सुमितने. त्यांचा स्वभाव कसा आहे. प्रेमळ आहे खूप. कधी मारता का. गप्पा मिळून मारता का संध्याकाळी वेळ भेटल्यावर. तुम्ही मारण्याच्या आधी विचारायचा बीपी वाढत असेल. लक्ष द्या यांच्याकडे. रेडी. तळ्यात काय गेल्या. रेडी. मळ्यात मळ्यात. खरंच मला वाटतंय प्रॅक्टिस करून आले. एकदा ट्राय करू. दमले मागवले यांच्यासाठी. येऊन ये. रेडी. तळ्यात तळ्यात. रेडी. मळ्यात मळ्यात. व्हायच्या नावानं केस पुढे घेतले मला अंगात येतं काय बातम्यावाल्यांच्या. जास्त हसले का. रेडी. तळ्यात मळ्यात तळ्यात. तुम्हा बघून तोल मज गेला तुम्ही धमकन सावरया. भूल मला चढली उठाया दार तुला.
तुम्ही उठाया गर्दीला बाई बाई बस हवाली केला तुम्ही उठाया गर्दीला बाई बाई बस हवाली केला तुम्ही बघून तलवार केला तुम्ही धपकन सावरायाला तुम्ही बघून तलवार केला तुम्ही धपकन सावरायाला भूल मन पडली नजर पडली उठाया गर्दीला तुम्ही उठाया गर्दीला बाई बाई बस हवाली केला तुम्ही उठाया गर्दीला बाई बाई बस हवाली या सगळ्या वहिनी जिंकल्या. तुम्ही मागे जात या दोघींना आपण यांच्यासाठी पाणी घे रे पटकन. उखाणा होईल ना. तुम्ही प्या तुम्हाला खूप दम लागलाय. नाही, मला नाही मला नाही ही सवय वाटतं. ते काय झालं मी बाटली चेक केली हो सील पॅक होती का नाही, खरंच पाणी आहे. यस या सगळ्यांनी घे ना मग राजा मागे घे. आपण आता रॅम्प वॉक करूया आणि मग सगळी तुमची टीम आता स्टेजवरती तुमचे निवेदक जे आहेत त्यांना ये सर मलाही काळजी आहे सर मी पाकिटात बांधलेला माणूस आहे माझाही मीटर पडला पाहिजे. सर आंध्र बघूया आपण आता रॅम्प वॉक करायचं आणि मग बक्षीस देऊया त्या सगळ्यांना. शार्पी स्मोक प्लीज लाईट आतमध्ये त्या सगळ्या ब्लॅकआउट करा. मोबाईल कोण शार्पी आत घ्या प्लीज सेंटर पॉइंट. टाळ्या वाजल्या पाहिजे. सह्याद्री बोल माईक बंद करू. ज्यांना ज्यांना आजचा कार्यक्रम आणि हास्य जत्रा आवडत असेल सगळं थोडे हात वरती करून टाळ्या वाजू द्या. थोडी हात वरती टाळ्या वाजू द्या. महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम वणीचा खरात त्याचबरोबर क्षेत्रफळ थोडी हात वरती. जोरदार गाण्यामध्ये मी पुढचं दोन्ही कलाकार व्यस्त करून त्यामध्ये बोलतो दोघांना विनंती करतो. निखिल दादा कोणे आणि मंडळदारांसाठी थोडे हात वरती. त्याचबरोबर महाराष्ट्राची हास्य जत्रा. मी आता माईक यांच्यापासून देईल यांच्यापासून सुरुवात करूया. सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेऊयात आणि मग सीटकडे वळूया. चालेल ना. यस वनिताजी काय सांगाल. आज आपण पहिल्यांदा वाईत आलात आणि घाईत पण आलेला आहात तर काय सांगाल कसं वाटतंय आणि मग त्यानंतर पुढे बोलूयात. खूप भारी वाटतंय. मी खरं तर पहिल्यांदा वाईमध्ये आले आणि खूप थंडी आहे तरी तुमच्यासाठी झाल्या पाहिजे आणि तुमचं आमच्यावर प्रेम आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही इतकं तुम्हाला हसवू शकतोय. सो हे प्रेम असंच अबाधित राहू दे आणि आमचंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. जोरदार टाळ्या वनितासाठी. पण आता पण निखिल बने ज्याला अनेक बऱ्याच वेळा कॅमेऱ्याच्या मागे पण असतो शूट करण्यासाठी जे एपिसोड असतात त्यासोबत समोर पाहतोय छान वाटतंय. तू खाण्याची प्रॅक्टिस केली आहे का. चला येतो. हा नको थांबायचं आपल्याला. हा नमस्कार काय म्हणताय कसं आहेत सगळे मजेत ना. एकदा जोरदार टाळ्या दादासाठी वाजवा. क्रांती मयगावकर दादा आम्ही बऱ्याचदा तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमचं मनोरंजन करतो पण आज खऱ्या अर्थानं आम्ही खूप लोटपोट असतो दादा तुझ्यामुळे. मनसोक्त एन्जॉय करतो कार्यक्रम.
आणि मला खरंच कौतुक वाटतंय. मी बऱ्याच दिवसांनी असा इव्हेंट मी आलोय अशा इव्हेंटला आणि एवढी कचकचित गर्दी मी पहिल्यांदा बघतोय आणि एवढी सगळी माणसं इथे आलेली आहेत आपलं काम उरकून किंवा आपल्या सगळे कामं उरकून आलेली आहेत. सो खूप भारी वाटतं तुम्हाला सगळ्यांना बघून. आणि वाईट मी सुद्धा पहिल्यांदा झालोय आणि वाई मला एक तुम्हाला सांगायचं आहे, वाईची थंडी आणि वाईची माणसं कमाल, एक नंबर. वा वा वा, असाच उत्साह कायम ठेवा. आणि पुन्हा एकदा आम्ही आमच्या कॉमेडीची हॅट्रिक घेऊन येतोय. सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता महाराष्ट्राची हास्य जत्रा फक्त सोनी मराठीवर. नक्की बघा, नक्की बघा. चेतनाजी, मी तुमच्याकडे पण सूत्र देतो, 2 मिनिटं त्यांचा इंटरव्ह्यू घेतो आणि मग तुम्ही कंटिन्यू करा. येस. तुम्हाला कसं वाटलं हेच विचारायचं. काय मला खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटते. उखाणा बाकी आहे, उखाणा बाकी. वाईला इथे येऊन आम्ही हा जो काही तुमचा उत्साह अनुभवतोय खूप कमाल वाटतंय. ऐकलं होतं पण आज ते अनुभवतोय की वाईची माणसं खरंच कमाल आहेत. आणि आता उखाणा पण घेऊनच टाकते. येस, टाकू नका, घ्या. वळणांचा घाट, वळणांचा घाट. त्यानंतर मेट्रो मध्ये जाऊन फायनली आलो वाई फेस्टिवलला. फायनली आलो वाई फेस्टिवलला. आणि मंदारचं नाव घेऊन तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, हास्य जत्रा बघून असंच प्रेम द्या आम्हाला. वाई घाई पुन्हा घाटात. आता मंदार, हा मंदार वेगळा, हा मंदार वेगळा. बरं, यांचं नाव मंदार आहे. माझ्या मिस्टरांचं नाव मंदार चोळकर, हे मंदार मांडवकर. त्यांचे चोळकर आहेत, त्यांचे मांडवकर. बरं काय, मी मंदारला विनंती करतो की आपण उखाणा घ्यायचाय. तुम्हाला कसं वाटतंय सांगायचं? ओके, खूप खूप भारी वाटतंय. आणि मी दुसऱ्यांदा वाईत आलोय. पहिल्यांदा वाईत आलेलो तेव्हा हळदीला आलेलो मित्राच्या, त्याच्यामुळे ते वाई मला बघता नाही आलं. पण आता इव्हेंटसाठी आलो आणि खूप आमच्या सगळेच म्हणाले, आम्ही बऱ्याच गोष्टी फिरलो, जेवलो छान छान. आणि थंडी मुंबईत आम्हाला अनुभवायला मिळत नाही पण इथे मिळते, त्याच्यामुळे वाईला थँक्यू. आल्या पैठणीचा खेळ खेळायला लावला. खरं तर खूप मज्जा आलीये. असे पैठणीचे खेळ सगळीकडे व्हावे आणि वारंवार आम्ही त्यात खेळावं आणि पैठणी जिंकावी असं वाटतं. धन्यवाद. पैठणी मी गुगल पेला पाठवतो. भारी वाटलं ना? आता थोडं मला वाटतंय. येस येस, नवीन सीझन बद्दल काय सांगाल? हा, हे 2 मिनिटं ब्रेक घ्यावाच लागेल. नको घाया ऐसी लगमग करू नको घाया, थोडी नजर दे मन प्यार. झुमकावाली मोरा आई नदी किनारी चाल, आई झुमकावाली मोरा आई नदी किनारी. पाचवर अगं शालू झोंगणे गो मैना, शालू झोंगणे गो मैना, शालू झोंगणे गो मैना, शालू झोंगणे गो मैना. फुगडी नाही आणली रुसू नको मैना, फुगडी नाही आणली रुसू नको मैना, शालू झोंगणे गो मैना, शालू झोंगणे गो मैना. महाराष्ट्राची हास्य जत्रा झोंगणे गो मैना. हो, टाळ्या नाही वाजले हो. येस, ऐकलं दमवलं बया. बया दमवायसाठी टाकतच बोलते तुमच्याबरोबर. येस, मला सांगा तुमचं महाराष्ट्राची हास्य जत्रा यामधलं आवडतं स्किट कोणतं तुमचं? सगळ्यात आवडतं जे आतापर्यंत तुम्ही परफॉर्म एवढे सारे केले असतील. प्रेक्षकांना खरं तर विचारायचं होतं. ऍक्च्युली प्रेक्षकांना विचारलं पाहिजे की तुमचं आवडतं स्किट कोणतं आहे. मी तर सांगेल यांच्या वतीनं तुम्ही एवढं भारी करता, सगळे स्किट आवडतात, तुमचं आवडतं कोणतं? माझे तर बरेच आहेत. सासू सून ज्याच्यावर सगळेजण खूप प्रेम करतात. तुम्ही जे चालता ना ते बघण्यासारखं असतं. काय चालू अग्निपरीक्षा, अग्निपरीक्षा सरदार तुम्हाला लवकर चेतण्यासाठी मला खूप नाचवलं
आणि तुम्ही कुठलाही सांगा बरं. कांगारू कांगारू ती कांगारू खूप भारी करते. तुम्ही डायलॉग मारा मध्ये करते हाय का आता जावा तवा दातीच करती दाताडीच की कुठली मला दाताडीच की म्हणाले. मी काय दाताडी दाताडीच की का वड वड नागपर हित हित हितरी शेमण्याच्या धारा लागल्या पाहिजे. इथे आज माझा नवरा पण आहे आई. नवऱ्याची धमकी कुणाला देते ग आहे तर आहे ना माझा नवरा मंदिर आहे तर आहे सांगा सांगा आई ना बोलते माझी मम्मी बरोबर बोलते मम्मी शेपूट घातली तुला नवऱ्यानं बाई माझ्या नवऱ्यानं शेपूट घातली बाई. सगळे नवरे त्यांच्या आई समोर शेपूटच घालतात नंतर बायको बरोबर बरोबर गुलगुलू करत असतात. बाई मला झालं माझं लग्न नाही केलं त्याच्याकडे कुठं झाली ग कांगारू कुठली बाई चालला पाहिजे बरं. मला लय जणांनी उडी मारले बाई मला कांगारू म्हणाले. आम्ही काय कांगारू आहे का कशी मारलीस ह्यो पाय बघितला का मी नाही तुम्ही काय आता फुकतात काय शो लावणार आहे का आता बघा की आता स्पीडवर सगळं स्किट करू हाय का तुम्ही टाळ्या पण वाजवाय तयार नाही. कधी येणार आहे कधी शो असणार आहे हेही सांगा. किती वाजता असणार आणि वार कोणते कोणते. खरं तर प्रेक्षकांना सगळं माहिती आहे त्यांना नव्याने सांगायची गरज नाही पण तरी पण आम्ही आलोय त्याचं सांगतोय. नवीन सीझन सुरू झालाय 2 डिसेंबर पासून आणि आता आम्ही एक एक्स्ट्रा दिवस येणार आहोत. तुमच्या डिमांडमुळे आम्ही अजून जास्त वेळ तुमच्यासाठी टीव्हीवरती प्रक्षेपण करणार आहे. तर सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता पाहायला विसरू नका. तुमच्या सगळ्यांची लाडकी महाराष्ट्राची हास्य जत्रा फक्त आपल्या सोनी मराठीवर. जे बंदरजी शेतनाजी तुम्ही काय सांगाल मालिकेबद्दल नवीन यशाबद्दल नवीन सीझन बद्दल आणि एक दिवस वाढवून येत आहे तुम्ही त्याबद्दल. तुमची सासू सुनेची जोडी तर म्हणजे कमाल अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेला आहे आणि त्याबद्दल काय सांगाल आणखी. नवीन सीझन येतोय एक दिवस एक्स्ट्रा येतोय तर आमच्यावर जबाबदारी जास्त आहे कारण तुम्ही एवढं प्रेम करता आमच्यावर की आमची जबाबदारी वाढली आहे की काय अजून नवीन देऊ शकतो आम्ही. तर नवीन नक्कीच काहीतरी घेऊन येऊ. नवीन कॅरेक्टर्स तुम्हाला बघायला मिळतील नवीन सिरीजेस अजून बघायला मिळतील. यस धन्यवाद. निखिलजी तुम्ही काय सांगाल नवीन सीझन बद्दल आणि तुम्ही आज आमच्या वाईकरांना काय संदेश द्याल. एकदम छान असा आज या तुम्ही वाईमध्ये आलात आणि ज्यांनी तुम्हाला आमंत्रित केलंय ते उत्कर्ष पतसंस्था असेल सगळेच त्यांचे सहकारी सगळ्या टीमचं मनापासून धन्यवाद. बोला. बऱ्यापैकी तिघांनी सगळं सांगितलेलं आहे. मी वेगळं काही सांगणार नाही. मी जास्त तुमचा वेळ घेणार नाहीये. मला पुढचा कार्यक्रम एन्जॉय करायचं मला कळतंय. तर एवढंच सांगेन की नवा सीझन तुमच्यासाठी खास घेऊन येतोय. पुन्हा एकदा आम्ही नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय सगळे. तर आतापर्यंत जे तुम्ही प्रेम दाखवत आलेले आहात आणि अजूनही दाखवतायत तसंच प्रेम कायम ठेवा आणि रोज सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता महाराष्ट्राची असेल तर नक्की बघा. थँक्यू. यस यस यस. तुम्हाला जायची गडबड आहे का तुम्हाला नाही ना हो का नाही ते सांगा. हो ते पाखरं आजाद केलं तुला कुणाकुणाला माहिती हात वर करा बरं माहिती आहे ना. ह्याला डान्स करायला माहिती का आता त्यांना जायची गडबड आहे. सही दिवस प्रेम बरोबर आता मन भरलं गद्दारी करून तुझं म्हणते गद्दार मला
पणीला जायची गडबड आहे. जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है. कोई जन्नत के वो नाही वनिता मॅडम नाराज झाल्या माहिती आहे का. गंगू तारुण्य तुझ बेकाम जसा इष्टाचा बाबा. गंगू तारुण्य तुझ बेकाम जसा इष्टाचा बाबा. तुम्हा ठाऊक आहे आम्हा हवा आहे नका सांगू असं गंगा. कोणी तारुण्य तुझ बेकाम जसा इष्टाचा बाबा. कोणी तारुण्य तुझ बेकाम जसा इष्टाचा बाबा. ठाऊक आहे आम्हा हवा आहे असं सांगू नका गंगा. कोणी तारुण्य तुझ बेकाम जसा इष्टाचा पहिला विसरू नका. सोमवार ते बुधवार 9:30 वाजता सोनी मराठीवर